नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या डिल्युजनल पर्सनच्या सीरीजमधला हा अजून एक टप्पा आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणलेलो होतो की डिल्युजनल व्यक्तीच्या संदर्भात आपण कधीच जिंकू शकत नाही आणि त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे ठोकताळे किंवा काउन्सिलिंग हे काम करत नाही आणि त्यांच्याबरोबर आपण कधी जिंकू शकत नाही, अशा प्रकारचे मी काही स्टेटमेंट्स केले होते. त्या स्टेटमेंट्सनाच थोडंफार क्लिअरिफिकेशन करण्यासाठी आत्ताचा हा व्हिडिओ बनवतो आहे. कसं असतं की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही एका समान प्लॅटफॉर्मवर जर आपण एकमेकाशी चर्चा करत असू, तर आपण जे बोलतो ते समोरच्या व्यक्तीला समजतं आणि समोरच्या व्यक्तीचं जे बोलणं आहे ते आपल्याला समजतं. त्याला आपण असं म्हणतो की दोघंही एका सेम पातळीवर येऊन आपली चर्चेचं संभाषण करत आहेत. पण जर ते मिसमॅच असेल, म्हणजे उदाहरणार्थ की आपल्या बाबतीत घडलेली रिॲलिटी ही वेगळी आहे आणि समोरच्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही रिॲलिटी वेगळी आहे, तर आपण कधीच त्या गोष्टीवर संभाषण एका कन्क्लुजनवर नेऊ शकत नाही. उदाहरणार्थ की दोन भाऊ आहेत आणि दोन भावामध्ये ए जो भाऊ आहे तो डिल्युजनल आहे आणि बी जो भाऊ आहे तो नॉर्मल आहे. बी हा भाऊ त्याला असं म्हणतो की गेल्या महिन्यामध्ये मी तुला ₹500 उधार दिले होते, तर ते तू मला आत्ता दिलेस तर बरं होईल, जेणेकरून माझी आत्ता सध्याची जी पैशाची टंचाई आहे ती पूर्ण होईल. पण ए जो भाऊ आहे तो डिल्युजनल माइंडसेटचा माणूस आहे आणि त्याच्यानुसार, त्याच्या मानसिकतेनुसार त्याच्या आधीच्या काळामध्ये त्या बी या भावाने ऑलरेडी त्याच्याकडनं ₹500 घेतले होते, ते त्याने गेल्या महिन्यात त्याला परत दिलेले आहे. तो त्याच्या रिॲलिटीनुसार आपल्याला हेच सांगत राहतो की तू मला दिलेले पैसे मी माझ्याकडनं परत घेतलेले, त्याच्यामुळे मला तुला कुठल्याही प्रकारचं पैसे देणं लागत नाही. आता ह्या डिस्कशनमध्ये बीनी कितीही जोर लावला तरीसुद्धा एचं सॅटिस्फॅक्शन होऊ शकत नाही आणि एने कितीही प्रमाणात सांगायचा प्रयत्न केला तरीसुद्धा बीचं सॅटिस्फॅक्शन होऊ शकत नाही, कारण की दोघांच्या रिॲलिटीज वेगवेगळ्या आहेत. एकाने ही धारणा तयार केलेली आहे की हा ऑलरेडी माझं देणं होतं, त्याने ते गेल्या महिन्यात पैसे दिले, तर आता मला काही देणं लागत नाही. पण बीच्या रिॲलिटीमध्ये ही गोष्ट आहे की गेल्या महिन्यात त्याला जेव्हा गरज होती त्यावेळेला मी त्याला पैसे दिले होते, सो त्याने मला ते पैसे परत केले पाहिजेत. आता अशा स्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेला आपल्या डिल्युजनल व्यक्तीच्या संदर्भातल्या ज्या धारणा आहेत त्या जर विचारात घेतल्या, तर जर त्या रिॲलिटीज जर एकमेकांच्या जर मिसमॅच असतील, तर तुम्ही कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचू शकत नाही आणि कुठल्याही कन्क्लुजनवर न पोचल्यामुळे बऱ्याचदा आपण त्या मेंटल स्टेटमध्ये जातो की आपण समजवण्याच्या स्थितीमध्ये जातो. बऱ्याचदा आपण आपले एफर्ट्स वाढवतो, आपले प्रयत्न वाढवतो की जेणेकरून समोरच्याला आपला पॉईंट चांगल्या रीतीने समजावा. पण जोपर्यंत ती रिॲलिटी पूर्णपणे रिस्टोर होत नाही, तोपर्यंत ना एका व्यक्तीचं समाधान होणार ना दुसऱ्या व्यक्तीचं समाधान होणार. त्याच्यानंतर मी दुसरं स्टेटमेंट असं केलं होतं की जर असा एखादा व्यक्ती जर तुमचा शत्रू आहे, तर गिव्ह हिम इनफ रोप, ही विल हँग हिमसेल्फ. तर या स्टेटमेंटचं कारण असं होतं की अशा व्यक्तीला इतर जगामध्ये शत्रू असण्याचं काही गरजच नाही आहे. तो स्वतःचाच शत्रू आहे, कारण त्याने ऑलरेडी मनामध्ये जे एक फॉल्स चित्र जे तयार केलेलं आहे, एक फॉल्स नरेटिव्ह जे तयार केलेलं आहे, तेच त्याला प्रत्येक वेळेला हानिकारक ठरतं आहे. पण ते हानिकारक ठरतं आहे ही गोष्ट तो मान्य करायलाच तयार जर नसेल, तर हे नरेटिव्ह त्याला पुढे प्रत्येक वेळेला त्रासदायक ठरणार. उदाहरणार्थ ॲडिक्ट पर्सनॅलिटीमध्ये एक अशी अवस्था येते की त्याच्या आयुष्यामध्ये झालेली अधोगती, त्याच्या आयुष्यामध्ये आलेले बॅड पॅच किंवा त्याच्या आयुष्यामध्ये आलेले जे काही ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्स आहेत, या घटना त्याच्या पिण्याच्या कारणामुळे होत आहेत, हे त्याला रिअलायझेशन अजिबात नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आत्ता असलेल्या सिच्युएशनसाठी तो कुठल्यातरी व्यक्तीला, कुठल्यातरी घटनेला आणि कुठल्या ना कुठल्यातरी एका थर्ड एंटिटीला जबाबदार धरत असतो आणि ही जबाबदारी झिडकारल्यामुळे मुळात त्याचा रिस्टोर कधी होतच नाही. तो रिॲलिटीमध्ये कधी येत नाही. पण तो रिॲलिटीमध्ये कधी येतो, ज्यावेळेला एका सर्टन स्टेजनंतर ज्यावेळेला त्याला बसून समजवलं जातं, त्यावेळेला तो हळूहळू समजायला लागतो. पण याचा अर्थ प्रत्येक ॲडिक्ट पर्सन डिल्युजनल असतो का, तर असं अजिबात नाही आहे. एका सर्टन स्टेजनंतर, एक 10-15 दिवसाच्या काउन्सिलिंगनंतर त्या माणसाला समजायला लागतं की आपण या मार्गावर राहिलो तर आपलं आत्तापर्यंत झालेलं नुकसान तर काहीच नाही आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचं नुकसान होऊ शकतं, खूप मोठं नुकसान होऊ शकतं.
मग त्यावेळेला तो स्वतःला रेग्युलेट करण्याच्या पद्धतीने जे एक्झॅक्टली रिॲलिटी आहे त्या रिॲलिटीला धरून तो आपल्या जीवनाचं लाईफ हळूहळू एक एक बीट लावत पुन्हा एकदा कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करतो. पण जो ऑलरेडी डिल्युजनल पर्सनॅलिटी आहे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशी घटना कधीच होत नाही, कारण का तुम्ही त्याला मदत करू शकता ज्याला काहीतरी त्रास असल्याची जाणीव आहे. म्हणजे उदाहरणार्थ की माझ्या पोटात दुखतंय आणि माझ्या पोटात दुखतंय आणि मी डॉक्टरांना जाऊन सांगतोय की माझ्या एक्झॅक्टली पोटात कुठल्या बाजूला दुखतंय. तर याचा अर्थ मी पहिली ही गोष्ट एक्सेप्ट केली की माझ्या पोटात दुखतंय आणि डॉक्टर हा एकमेव व्यक्ती आहे जो माझी पोटदुखी बरं करू शकतो. मग मी डॉक्टरांकडे जाऊन ही गोष्ट सांगतोय. डिल्युजनल पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाहीच आहे असं त्याला सतत वाटत असतं. त्याच्यामुळे तो पहिली गोष्ट त्याला कुठला प्रॉब्लेम आहे ही गोष्ट मान्य करतच नाही. त्याच्यासाठी जी रिॲलिटी आहे तीच रिॲलिटी अंतिम आहे असं त्याला वाटत असतं. त्याच्यामुळे सहसा असं बघितलं गेलं आहे की डिल्युजनल व्यक्ती कधीही आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे या गोष्टीच्या बाबतीत स्वीकार करत नाही. उलट तो ज्या व्यक्तीने आपल्याला प्रॉब्लेम आहे असं ज्यांनी सांगितलेलं आहे त्यालाच प्रॉब्लेम ठरवतो. त्याच्यामुळे तो कधीही त्या गोष्टी इंटरनली म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आपण आतमध्ये स्वतःच्या आतमध्ये झाकून बघतो की बाबा माझ्यामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स आहेत, काय गोष्टी आहेत ज्या प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर अशा प्रॉब्लेमॅटिक गोष्टी जर एखादा व्यक्ती आपल्याला समजवतोय तर तो माझ्या चांगल्यासाठी समजवतोय अशा पद्धतीने विचार करायच्याऐवजी तो व्यक्ती असा विचार करतो की हा माझे प्रॉब्लेम काढतोय याचा अर्थ हा शत्रू आहे. सो ह्याचं कुठलंही स्टेटमेंट हे माझ्या हिताचं नाही आहे. तुम्ही कितीही हितचिंतक त्या व्यक्तीचे जरी असाल तरी त्याने जर त्याच्या रिॲलिटीला जर तुम्ही कोपअप नसाल करत तर प्रॉब्लेम पुढे आणखीन मेजर लेवलला जाऊ शकतो. सो डिल्युजनल व्यक्तीच्या बाबतीमध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या संसारामध्ये नवरा बायकोमध्ये एखादा व्यक्ती जर डिल्युजनल असेल तर तो एक टिकिंग टाईम बॉम्ब आहे. कारण आज ना उद्या कधी ना कधीतरी ही गोष्ट लक्षात येते की आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याचं थिंकिंग पॅटर्न बदलत नाही आहे आणि आपण आत्तापर्यंत केलेले प्रयत्न कशाप्रकारे व्यर्थ चाललेले आहेत याच्यामध्ये हे बघितल्यानंतर त्याच्याबरोबर राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त निराशा येते असं मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. बरेच लोक असेही मी बघितलेले आहेत ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष त्या व्यक्तीला सुधरवण्याचा, त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न केला आहे आणि ॲट द एंड ज्यावेळेला पूर्णपणे हतबल होऊन जातो व्यक्ती त्यावेळेला मग तो कुठल्या ना कुठल्याकडे काउन्सिलरकडे किंवा कुठल्या ना कुठल्या तरी सायकोलॉजिस्टकडे जाऊन आपलं जे दुःख आहे ते व्यक्त करतो. पण त्यावेळेला त्याला ही गोष्ट जेव्हा लक्षात येते की आपण अशा गोष्टीला बरं करण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यावर अजून औषध बनलेलंच नाही. आपण अशामध्ये श्रम व्यर्थ करतोय ज्याला बदलण्याचीच किंवा सुधारण्याची गरजच वाटत नाही आहे, कारण की त्याच्यासाठी तो एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही किती जरी प्रयत्न केलात तरीसुद्धा त्या प्रयत्नांना एका सर्टन स्टेजपर्यंत लक्षात आल्यानंतर आपल्या वेलबिंगसाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्याकडे असे बरेच केसेस बघितले जातात की त्याला वारंवार समजवूनही वेगवेगळ्या सेंटर्समध्ये दाखल करूनही किंवा त्याला वेगवेगळ्या उपचार पद्धतीमध्ये टाकूनही त्याच्यामध्ये बदल होत नाही आहेत. तर अशा वेळेला आपण 100 वेळा प्रयत्न केला आणि 101 वेळा प्रयत्न केला किंवा 200 वेळाला प्रयत्न केला तरी आपण त्या मूळ प्रॉब्लेमला आपण अस्वीकार करतोय असं त्याचं लक्षण आहे. याचा अर्थ असा नाही आहे की त्याला प्रत्येक वेळेला चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं आहे, असा अजिबात त्याचा अर्थ नाही आहे. त्याला प्रत्येक वेळेला परफेक्टली ट्रीट केलं गेलं आहे, पण त्याला स्वतःच्या विचारांमध्ये त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीच आहेत जे बदलायला पाहिजेत. त्याला असं कुठल्याही पद्धतीचं रिअलायझेशन होत नाही आहे. सो डी ॲडिक्शन सेंटरच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्या स्टेप्स जरी असल्या तरी रिअलायझेशन हे पेशंटमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ॲज सच रिझल्ट दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच लोकांची निराशा होते की एक्झॅक्टली असं का होतं आहे की बाकीच्या ठिकाणी काही लोकांना ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने पूरक ठरते आणि काही लोकांना त्याच्यामध्ये रिझल्ट मिळत नाही. तर असं का होतं? त्याच्यामध्ये बरेच असे काही धागेदोरे आहेत ज्याच्यामध्ये काही सायकोलॉजिकल डिसीज असण्याची शक्यता असते. काही वेळेला पर्सनॅलिटी डिसऑर्डर असण्याची शक्यता असते. तर काही वेळेला असं एक डिल्युजनल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीची कारण असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण आपल्या लाईफस्टाईलला जेव्हा आपण आयडेंटिफाय करतोय की हा व्यक्ती चुकीच्या धारणेवर किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत एवढा ॲडॅमंट झालेला आहे की त्या नरेटिव्हला किंवा त्या विचारधारेला तो त्याग करायला तयारच नाही आहे. तर अशा वेळेला आपण आपली मानसिकता आणि आपल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करणं फार गरजेचं आहे. सो आता मी त्या पॉईंटवर येतो की
असा व्यक्ती स्वतःचा शत्रू का आहे? तर तुम्ही हा विचार करा की म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याला दरवेळेला रस्त्यावर आपल्याला कसरत दाखवणारे किंवा तमाशे दाखवणारे असे काही लोक दिसतात. तर एका पहिल्या वेळेला त्याच्याकडे ज्यांच्या क्राऊडकडनं त्याला पैसे घ्यायचे ते 100 लोक असतील पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर त्याने जर तोच तमाशा दाखवला तर ते लोक जे 100 आहेत ते 50 होतील. तिसऱ्या दिवशी ते 25 होतील. असं करत करत प्रत्येक वेळेला तीच गोष्ट कोण बघणार आहे? जर एक्साइटमेंटच्या बाबतीमध्ये लोकांना तीच गोष्ट खेळवून ठेवू शकत नाही, तर ही जी निगेटिव्हिटी आहे तो वारंवार आपल्या पुढे प्रेझेंट करतोय, त्या प्रेझेंट कंडिशनला कोणीही एक लाँग टाईमपर्यंत ही गोष्ट सहन करू शकत नाही आणि मग प्रत्येक वेळेला आपापले मार्ग प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती घेत राहतो आणि नंतर मग त्या व्यक्तीला लक्षात येतं की आपला हा जो प्रकार आहे या प्रकारामुळे आपलं नुकसान झालेलं आहे, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे या काही गोष्टी आहेत की बाबा आपण त्याच्यावर एकतर शाब्दिक गोष्टीमध्ये जिंकू शकत नाही. फिजिकल गोष्टीमध्ये जिंकू शकतो, ऑब्व्हियसली जो ताकदवर आहे तो जिंकणार. पण शाब्दिक गोष्टीमध्ये आपण त्याच्याबरोबर जिंकू शकत नाही, कारण की 2 वेगवेगळ्या रिॲलिटी एक्झिस्ट करतात. तुमची एक रिॲलिटी आणि त्या व्यक्तीची रिॲलिटी, या 2 वेगवेगळ्या गोष्टी एक्झिस्ट झाल्यामुळे तो तुमच्या सेम प्लॅटफॉर्मवर येऊन तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन ठेवू शकत नाही. दुसरी गोष्ट की तो स्वतःचाच शत्रू तयार झाल्यामुळे या गोष्टी त्याने स्वतःहूनच ओढवून घेतलेल्या आहेत. कारण प्रत्येक डिल्युजनल व्यक्तीला आपण जे काही नॅरेटिव्ह उभं करतोय हे खोटं आहे हे 100% माहीत असतं, पण त्याचा स्वीकार करणं त्याला एवढं जड जातं की त्यापेक्षा हे खोटं नॅरेटिव्हच बरं, अशा पद्धतीने तो जगत राहतो. त्याच्यामुळे तो त्याचं स्वतःचं नुकसान करून घेतोय हे त्याला कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. सो मी या व्हिडिओमध्ये हाच सजेशन देईन की ज्या वेळेला आपल्याला या गोष्टीचं रिअलायझेशन जेव्हा होतं आहे की आपण अशा गोष्टीची फाईट करतोय ज्याचं काही कन्क्लुजनच नाही आहे, मग आपण आपली एनर्जी या गोष्टीमध्ये वेस्ट करायची का, या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे. आपली मानसिकता आपण स्टेबल करायला पाहिजे आणि मानसिकता स्टेबल करत असताना आपण आपल्या फ्युचरच्या दृष्टीने कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. धन्यवाद.